मुंबई शहराच्या नव्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. अशा आशयाची रांगोळी मुंबई आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर रेखाटण्यात आलेली आहे आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील जी आहे प्रतिमा पाहायला मिळते. अशा आशयाची रांगोळी या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीतच आज भाजपच्या पक्ष कार्यालयाचं मुंबई महानगरपालिकेमधील उद्घाटन आहे आणि तत्पूर्वी हे संपूर्ण पक्ष कार्यालय सजवण्यात आलेलं आहे. मुंबईकरांनी महायुतीला जे आहे पाठिंबा दिल्यानंतर एकंदरीतच महायुतीच्या पाड्यामध्ये जे आहे संख्याबळ आल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा महिला जी आहे ती महापौर विराजमान होणार आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण तयारी ही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि तत्पूर्वी आपण पाहतोय की या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे. मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो किंवा तशा आशयाची जी रांगोळी आहे आपल्याला रेखाटण्यात आलेली पाहायला मिळते. त्याखाली महाराष्ट्राचा स्वाभिमान असंही लिहिण्यात आलेलं आहे. एकंदरीतच 89 जे संख्याबळ आहे भाजपच्या पारड्यात पडलेलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा देखील पाठिंबा जो आहे महायुतीमध्ये असल्यामुळे मुंबईमधील जे निवडणुका पार पडलेल्या आहे त्यामुळे महायुतीचं पारडं जड झालं असल्याचं दिसून येत आहे. सध्या आपण या पक्ष कार्यालयामध्ये जातोय. या ठिकाणी पूजाविधी प्रक्रिया पार पडतीये आणि आपण पाहिलं तर सत्यनारायणची पूजा असेल ती या ठिकाणी आहे. सगळे भाजपचे नगरसेवक या ठिकाणी देखील उपस्थित आहे. त्यामुळे आणखीन जे आहे इथे वातावरण राजकीय असेल किंवा आध्यात्मिक असेल हे वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येते. वास्तुशांती पूजा या ठिकाणी करण्यात येते. इतकंच काय तर नवीन अध्यायाची सुरुवात ही याचप्रमाणे केली जाणार आहे. एकंदरीतच हा संपूर्ण कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे आणि त्यामुळे विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. उद्या उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लगबग जी आहे ती आता भाजपच्या कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे. आपल्यासोबत जे काही महिला महापौर आहेत त्यांच्याशी महिला नगरसेविका आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मराठमोळ्या पहिरावामध्ये तुम्ही आला आहात. नवीन अध्यायाची सुरुवात झालेली आहे अशी रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे. काय भावना आहे तुमच्या? लगबग ही आता सुरू झालेली आहे पक्ष कार्यालयाची, काय सांगा? एक तर आज वास्तू शांतीची पूजा आहे. 4 वर्षानंतर एक नवा अध्याय ते महिला सक्षमीकरणाचा असो किंवा मुंबईला विकसित मुंबई हे करण्याचा संकल्प असो, आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून निवडणुका लढवल्यापासून आणि त्यानंतर पुढे जे आहे एक एक टप्पा तुम्ही गाठत इथपर्यंत पोहोचलेला आहात. आता मुंबई महापौर पदासाठी देखील जे आहे उमेदवारी अर्ज भरला जाईल. कशा प्रकारे पक्षामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे? महिला या सर्वाधिक जे आहे महायुतीमध्ये जिंकून आल्याचं दिसून येत आहे. खरंच भाजपमध्ये युतीमध्ये महिला सक्षमीकरणाचा दर्शन दिसून येते आणि जे पक्षश्रेष्ठी मेयरसाठी नॉमिनेट करेल त्याचा पूर्ण पाठिंबा असणार सर्व महिला. आपण आणखी काही जे आहे नगरसेविका त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशा प्रकारे जे आहे वातावरण इथं पाहायला मिळतंय? महिला संख्या जे आहे ती जास्त दिसते, काय सांगता? आम्ही इकडे आलेलो आहोत. पक्षाचा चांगला शुभारंभ होतोय आमच्या पक्ष कार्यालयाच्या गणपती पूजा होम आणि सत्यनारायण पूजाने. तर आम्ही सगळे इकडे तुम्ही बघाल तर सगळ्या महिला शक्ती खूप सर्वोच्च म्हणजे जास्तीत मात्रामध्ये आहे आणि ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळे डॉक्टर आणि ऍडव्होकेट्स चांगले सुशिक्षित महिला पण आहेत इकडे आपल्या पक्षात. त्याचा आम्हाला गर्व आहे कारण महिला महापौर पण बसणार आहे पहिल्यांदा भाजपाचा महापौर आणि ते पण महिला होणार आहे. तर त्याचा पण आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही आतुरतेने वाट पाहतो की कधी आमची कामं सुरू होणार. कारण 4 वर्षाचं आमचं हे कार्यालय बंद होतं. आता पुढे मुंबई
मुंबईसाठी आपण विकासासाठी कसे पाऊल टाकू त्याच्यात आम्ही आतुरते वागतात. या ठिकाणी पूजाविधी पार पडते. आपण बाहेर जाऊया आणि नेमकं कशा प्रकारे इथे घडामोड पार पडते याचा देखील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण जे आहे नगरसेविका असेल नगरसेवक या ठिकाणी या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. पूजाविधी पार पडते असं हे संपूर्ण जे आहे भाजपचं कार्यालय असणार आहे. या ठिकाणी या कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावलेली आहे. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो पाहायला मिळतो. तर पुढे आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य प्रतिमा आहे. यासह घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही हार जे आहे घालण्यात आलेला आहे. एकंदरीतच पक्ष कार्यालय हे तयार झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांची नावे ही क्रमानुसार देण्यात आलेली आहे. एकंदरीत प्रभाकर शिंदे हे 2017 जेव्हा निवडणुका झालेल्या होत्या सुरुवातीला मनोज कोटक हे गटनेते होते. त्यानंतर प्रभाकर शिंदे यांना ती जबाबदारी देण्यात आलेली होती अशी मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकंदरीतच प्रत्येक बारकावे हे या ठिकाणी जपण्यात आलेले आहेत. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2017 मध्ये एकंदरीतच त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी आता त्यामध्ये वाढ झालेली आहे. 89 त्यांचे नगरसेवक जिंकून आल्यानंतर शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि आणखी एक यामध्ये महत्वपूर्ण माहिती द्यायची झाल्यास अजिंक्य रावराणे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक एकमेव निवडून आले होते प्रभाग क्रमांक 43 मधून. त्यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण संख्या जी 122 पर्यंत होती ती आता 123 पर्यंत झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेवर महापौर पदाचा जर चेहरा द्यायचा असेल किंवा बहुमत हवं असेल तर 114 ही मॅजिक फिगर आहे 227 पैकी. त्यापैकी बहुमत हे आता महायुतीकडे असल्यामुळे त्यांनी 122चा जो आहे आकडा गाठलेला आहे. या संपूर्ण जे आहे गणितानुसार आता महायुतीचा पारड जड झालेला आहे आणि तत्पूर्वी एक एक जे आहे प्रक्रिया पुढे जाते. हे पक्ष कार्यालय भाजपला देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पूजाविधी पार पडतीये. या ठिकाणी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे देखील काही वेळात इथे उपस्थित होतील आणि त्यानंतर या संपूर्ण जे आहे कार्यालयाची ते पाहणी करतील. इतकंच काय तर आपण पाहिलं तर नगरसेवकांची देखील इथे आवर्जून उपस्थिती पाहायला मिळते. संपूर्ण जे आहे हे कार्यालय फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्वाधिक जास्त लक्षवेधी बाब ठरते ती म्हणजे ही रांगोळी जी रेखाटण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आणि त्यामागे मुंबई महानगरपालिका आपल्याला दिसून येते आणि सर्वाधिक जी आहे आकर्षित करते ती म्हणजे ती वर लिहिलेली टॅगलाईन आहे मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात. एकंदरीतच मुंबईला तोडण्याचा डाव सुरू आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा जो आहे प्रयत्न सुरू आहे असं वारंवार प्रतिस्पर्धी पक्षाकडून जे आहे बोललं जात असतं आणि त्यावरच आता ही टॅगलाईन कुठेतरी त्यांना प्रत्युत्तर म्हणून देखील आपण जे आहे एकंदरीतच भाजपाकडून लिहिण्यात आली असल्याचं दिसून येते. यासह एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा इथे फडकत होता. मात्र आता नवीन अध्यायाची सुरुवात झालेली आहे हे देखील वाक्य या ठिकाणी समर्पक असल्याचं दिसून येत आहे. कारण की आता या ठिकाणी भाजपचा महापौर पदाचा चेहरा असणार आहे आणि आरक्षण सोडतनुसार महिला सर्वसाधारण गटामध्ये ही आरक्षण सोडत निघालेली आहे आणि यामुळे महिला राज हा मुंबई महानगरपालिकेवर असणार आहे. महापौर पदाचा चेहरा असणार आहे आणि त्यामुळे आता या घडामोडी ज्या आहे त्या वेगवान होतील. 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कशा प्रकारे अंकगणित जुळवलं जातं किंवा कशा प्रकारे या घटना घडतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी हे भाजपचं पक्ष कार्यालय होतं मुंबई महानगरपालिकेमधलं आणि या ठिकाणी आता नगरसेवकांची लगबग ही सुरू झालेली आहे. 2017ला निवडणुका पार पडल्या त्यानंतर या प्रकारे जे आहे आपण पाहिलं तर 2022 मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यानंतर निवडणुकाच झाल्या नाही आणि आता निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानुसार नगरसेवकांची लगबग देखील आता मुंबई महानगरपालिकेमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.